नमस्कार मंडळी, तर आम्ही नगरकर हे आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण इकडे पाया बनवणार आहे. आता नवरात्री झाल्या, गणपती गेले, नवरात्री झाल्या, तर काय तेवढे दिवस काय नॉनव्हेज बनवलं नव्हतं, तर आज म्हटलं चला मस्तपैकी पाया बनवायचं. इकडे मी बकऱ्याची पाय आणलेले आहेत आणि स्वच्छ त्याला धुवून हे मी भाजून आणले. त्याचे केस आहेत ना, मी भाजलेले म्हणजे भाजून घेतलेले आणि हे धुतले स्वच्छपैकी. आता याला आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. पहिल्यांदा तर कुकर ठेवलं आहे, कुकरमध्ये कांदा, टोमॅटो आणि तेल घातले. आता याला आपल्याला फोडणी द्यायची, पर्यंत शिजवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग मसाला काढायचा. तुम्ही नंतर दाखवतो. पेस्ट टाकते मी, मीठ चवीनुसार, हळद मिक्स करायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा थोडासा लाल झाली त्याच्यामध्ये धना पावडर टाकणार आहे आणि तुम्ही थोडी धना पावडर टाकते. ते आपल्याला शिजवून घ्यायचं आपल्याला. नंतर वाटण्याचं काढून मग नंतर याला आपल्याला फोडणी द्यायची. पहिल्यांदा ते कुकरमध्ये याला 7-8 शिट्ट्या घ्यायच्यात. हे व्यवस्थित परतलं गेलं. थोडंसं गरम मसाला पावडर आणि थोडंसं गरम मसाला आपण याच्यामध्ये पाया टाकूया. त्याला मस्त परतून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला 5 मिनिटांचा परत याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं. इथे गरम पाणी करायला ठेवलंय, ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आपल्याला. तुम्हाला जेवढं सूप हवं आहे तेवढं टाकायचं. आपल्याला 9-10 तरी कमीत कमी शिट्ट्या घ्याव्या लागतील याच्या. मग आपण बघूया शिजले की नाही. तोपर्यंत वाटण काढून घेऊया. अद्रक, लसूण, मिरची, सुकं खोबरं आणि कांदा हे वाटण घेतले आणि याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची. हे वाटून घेऊया आपण आणि मग फोडणी देऊया. वाटण आपलं तयार झालंय. हे आता आपल्याला फोडणी द्यायची, पण त्याच्या आधी आपल्याला हे आपले पाया शिजलेत का नाही हे बघावं लागेल. त्याला आता हे आपल्याला बघायला लागेल शिजलंय की नाही. शिजलंय हे बघा. असं मस्त तेलामध्ये मसाला परतलाय मी आणि हे पाया शिजलेले टाकलेत. आता आपला रस्ता आपल्याला आवडीनुसार करायचा आहे, पातळ घट्ट. मी आता याला थोडं पातळ बनवणार आहे कारण की मला याला भाकरीसोबत वगैरे खायचं. ते पण छान लागतं, पण मी जरा पातळ बनवणार आहे.